चला मॅचला होणार आहे सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मयूर जाधव नबा बायकरमॅन आणि त्यांच्या सोबतीनं निखिल. यस निखिल छोटा पॅक बडा धमाका असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी प्रथमच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिल्या दिवसामध्ये प्रथमने जो काही खेळ केला होता तो सर्वांच्या मनाला भावणारा होता. 4 विकेट एका षटकामध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026. ओ ग्रँड एंट्री वा कडक बघितलं नयन सर. फ्लाइंग जॅट काही प्रश्नच नाही आहेत आपल्याकडे. चला लेट्स सी मॅच नंबर 3 प्ले बॉयज फुलपडा आणि त्यांच्या अगेन्स्ट नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा. सुपर 12 मधील तिसरी मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल खूप चांगली फिल्डिंग फेकी झाली. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर बडी मछली जाल में निखिलला मैदान सोडावं लागेल. एक ही चेंडू फेस न करता मैदानाबाहेर जावं लागलंय. गॉन नवीन फलंदाज अजून एक निखिल मैदानाच्या आतमध्ये आल्यात. ओ नो बॉल फ्लाइट जास्त होती. यस आमचे ऑफिशियल पंच सांगतात विवेक पाटील सर आणि त्यांच्या सोबतीने नयन सर ही जोडी ऑफिशियल पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये आहेत. मॅच नंबर 3 आपल्या भेटीला आले. पाहूया काय घडतंय मॅच नंबर 3 मध्ये. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत आहे. प्ले बॉयज फुलपाडा या संघाकडून झाले. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळपट्टीवर सन्मान दिला. वेगाने आल्यात क्विक आल्यात. रनिंग फिटविन द बेकला होता परंतु बॅट्समॅनला भरपूर ताकद होती. टायमिंग नव्हतं. डॉट बॉलच्या संघात मैदानाच्या आतमध्ये होते. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4 धाबा धावपलकावरती 3 धाबा धावपलकावरती आहेत. 3 वर 1 4 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल प्रथम रेडी आहेत स्ट्राइक एंडला मयूर. ओ यावेळी जास्तच बाहेर आहे त्यामुळे आमच्या ऑफिशियल पंचांनी पाहिलं आणि वाईड बॉल. पुढचा बॉल 4 वर 1 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. बॅकफुटला गेले सहज सोपऱ्याने कट केलं चेंडूला आणि कट करत असताना सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 5 धाबा धावपलकावरती दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत. एक संघ ज्या संघाने छत्रपती चषकामध्ये बाजी मारली होती. दुसरा संघ अपकमिंग यंगस्टर आहेत. पाहूया आता अपकमिंग यंगस्टर समोर डिफेंडिंग चॅम्पियनचा खेळ कशा प्रकारे राहणार. ऑन साइडला ताकद भरपूर लावली होती परंतु एकच धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जिकडे धाबा धावपलकावरती 6 वर 1 डीजेला ऐकून लगेच बोलणार आहोत मैदानाच्या दिशेने. थँक्यू ज्यांची वाट आतुरतेने सर्वजण पाहत होते. सर्व टीम पाहत होती आणि अखेरकार सहीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये बरेच गोष्टी घडल्या. रनआउट पाहिलं वाईड पाहिले सिंगल पाहिल्या आणि 6 धाबा पाहिल्या. पहिलाच बॉल वाईड बॉलने दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. 7 वर 1 या आतापर्यंत कहाणी आहे नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा या संघाची. ओ यावेळी चेंडू पायावर आला. वेगाने आल्यात पाठीमागे बॅकअप साठी 3 1 2 3 खेळाडू होते. कुठे फेकी गुरु थोडा वेळ घेतला प्रथमने. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती. सिंगल झाले कंप्लीट. धाबा धाव फलकावर 8. पुढचा बॉल पाहणार आहोत. यावेळी आतमध्ये येणारा बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. मयूरने पहिल्याच षटकापासून अटॅकिंग क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती आणि त्या अटॅकिंग क्रिकेटला कुठेतरी पाहताना थोडासा रोख लागवण्याचा प्रयत्न केलाय आतापर्यंत प्ले बॉयज फुलपाडाच्या बॉलर्सने. पाहूया आता पुढील षटकामध्ये काय घडणार आहे. हलक्या हाताने कट केला चेंडूला आणि कट करत असताना पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. 10 धाबा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत. मोठा फटका. ओ वॉट अ कॅच. काय
नाहीये 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 नाहीये. वा 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 वा, अमितने खूप चांगले प्रयत्न केले होते. पहा ऍक्शन रिप्ले इन ऍक्शन. डाऊन द ग्राउंडचा ऑन ड्राईव्हचा पटका, थोडा चेंडू पुढे पडला. स्वतःला चेज करून झेल घेण्याचा प्रयत्न खूप चांगला केला होता. खूप चांगले एफर्ट होते. थोडा पुढे, खूप चांगले फिल्डिंग. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 10 धावा धावपलकवरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल. यावेळी एक अट केलं चेंडूला आणि एक अट करत असताना सिंगल झाले कंप्लीट. 11 धावा धावपलकवरती आहेत. 11 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. एकही मोठा ब्लास्ट आलेला नाहीये. त्याचं कारण होतं कारण पहिल्याच चेंडूवर विकेट आली होती निखिलची आणि त्यानंतर थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोनही गोलंदाज पूर्णपणे करतायत. षटक संपले दुसरं. धाबा धावपळ करतायत 12 वर 1. डीजेल ऐकून लगेच बोलणार आहोत. थँक्यू. अनिकेत मुले तिसऱ्या षटकामध्ये आल्यात. पहिल्या 2 षटकांचा जर खेळ पाहिला तर 12 धावा धावपलकवरती आहेत. 12 वर 1. पाहूया तिसरा षटक. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. पहा एकही मोठा ब्लास्ट आलेला नाहीये. सिंगलला गणबट करण्याचा प्रयत्न केला, त्यामधून वाईट सुद्धा पाहिल्यात, नो सुद्धा पाहिल्यात. आता पाहूया येणाऱ्या 11 चेंडूची कहाणी काय घडणार आहे. किती मोठे ब्लास्ट, किती मोठे विकेट, किती मोठे सिंगल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड. खूप चांगली फिल्डिंग. सुयोग, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. यस, नो बॉल, नो +1. तब्बल 2 धाबा. पहा भरपूर वेळ होता या चेंडूला गॅप मधून खेळण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु त्या गॅपला प्रत्युत्तर देत असताना खूप चांगली फिल्डिंग सुयोगची मैदानाच्या आतमध्ये राहिली. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. पुढचा बॉल पाहणार आहोत. सन्मान दिला, यावेळी सन्मान दिला. निखिलने प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय. खूप चांगली बॅटिंग करतायत. मयूर मोठ्या फटक्यासाठी जात आहेत, परंतु त्या मोठ्या फटक्यानं पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सुद्धा त्याच प्रकारे त्याच जोशाने आतापर्यंत राहिले. पुढचा बॉल रेडी आहेत. ऑन साइडला कडक स्ट्रोक. कोणालाही हलण्याची संधी मिळाली नाही. इतका ताकदवर स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. टांगू नाही लिंबला नाही. आवाज पहा बॅट मधून. कडक. इतका पॉवरफुल स्ट्रोक. 4 धाबा आल्यात. धाबा वेगाने बनतात. मोमेंटम थोडाफार शिफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय या षटकामध्ये. धावा धावपळ करती 20. पाहूया पुढचा बॉल काय घडतंय. यावेळी कट केलं चेंडूला आणि कट करत असताना सिंगल झाले कंप्लीट. 21 रन. 21 धावा धावपळकावर. ज्या धाबा पहिल्या 2 षटकामध्ये थांबल्या होत्या त्या धाबांना पलटवार करण्यासाठी मधून सीमारेषा पार. आणखीन एक स्ट्रोक. 4 धाबा. टँक्यू फटका. फुलर लेन बॉल. फुल फेस ऑफ द बॅट. चेंडूला गॅप मधून पाठवलं. 1 बाउन्स ने बाउंड्री लाईन क्लिअर झाली आणि प्रत्येकाचा बल पास होऊन चेंडूचा बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला. किती धाबा आल्या? 14 धाबा. ज्या पहिल्या 2 षटकामध्ये धाबा बनत नव्हत्या, तिसऱ्या षटकाला पॉवरफुल केलं आणि पॉवरफुल बनत असताना 14 धाबा म्हणजे पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. जिकडे 26 धाबा धावपलकावरती आहेत. 26 रन. पाहूया आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय घडतंय. स्वतः कर्णधार जयेश आल्यात. पहिला बॉल. फटका खेळाय पडून चेंडू केला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. कर्णधार निखिल बाद गॉन. दुसरा धक्का टीम नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा या संघाला. दीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. धाबा धावपळ करते सुद्धा पाहणार आहोत किती झाल्यात. 26. पहिला बॉल विकेट. दुसरा बॉल व्हाईट बॉल. 27. 27 धाबा. पुढचा बॉल पाहणार आहोत. ओ यावेळी आणखीन एक.
यावेळी लक्ष्मणच्या बाहेर, त्या अगोदर ऑप्शनच्या बाहेर. 28 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. यावेळी सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना वन्स अगेन पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. 29 धावा धावपल करतेत. चेंडूचा खेळ झाला तो षटक. समोर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली बॉलिंग, खूप चांगलं पलटवार करण्याचा प्रयत्न करतायत. पुढचा बॉल पाहणार आहोत. 33 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ताकद नव्हती, फेकी झाले. फलंदाज मयूर रनआउटच्या रूपानं बाद. तिसरा विकेटचं पतन. गॉन. थँक्यू. 33 धावा धावपल करतेत. शेवटचा आणि अंतिम बॉल आपण पाहणार आहोत. खूप चांगलं कमबॅक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केलंय स्वतः कर्णधार चौकारानंतर. पाहूया शेवटचा बॉल काय घडतंय. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. यस, एकच कंप्लीट आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपला जिकडे 34 धावा धावपल करतेत. 35 म्हणजे मजा येणार आहे या मॅचला पाहण्यासाठी. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कडे वळणार आहोत जिकडे चौथी मॅच नंबर 4 सुपर 12 मधील आपल्या भेटीला येणार आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक मुख्य मंचावर या. मॅच नंबर 4 चा टॉस केला जाणार आहे. त्या अगोदर या ऐकूया डिझेल आणि लगेच टॉस कडे बोलूया. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. मान देऊनी गणपती बाप्पाला सारे जमले क्रिकेट वीर. माझ्या एकविरा आईचा आशीर्वाद आहे नारंगी वाल्यांवर. सारे येतील मैदानात द्या एकमेकांना टक्कर. सारे येतील मैदानात द्या. चला गुरुदत्त म्हणेल पडा आणि त्यांच्या गेस JCCB टॉस केला जाणार आहे. राजेश पाटील साहेब यांच्या शिवबसते हा टॉस आपण पाहणार आहोत. त्या अगोदर 35 टार्गेट. जयेश बनसोडे आणि अनिकेत मुळे जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. राजेश पाटील साहेब यांच्या शिवबसते हा टॉस. इकडे या, समोर या. टॉस केला जातोय. JCCB जीवदानी क्रिकेट क्लब आणि त्यांच्या अगेन्स्ट गुरुदत्त मनलपडा. टॉस आपण पाहणार आहोत. त्या अगोदर मॅचला झाली सुरुवात. दीपच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. यस, टॉसचा अहवाल. यस, बॉलिंग करणार JCC आणि बॅटिंग करणार आहेत गुरुदत्त मनलपडा. चर्चा करायची आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. 35. मजा येणार आहे मॅचला. दोन्ही संघाचे इतिहास फार मोठे आहेत. दोन्ही संघामध्ये खेळाडू सुद्धा, बॅटिंग लाईनअप सुद्धा तितकीच मोठी आहे, बॉलिंग लाईनअप सुद्धा तितकीच मोठी आहे. त्यासाठी या मॅचला पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. 35चं टार्गेट. यस, आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पांजोरून डायरेक्टली गाडी नारंगीत आले आणि आता थोड्याच वेळात इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहेत आपल्याला. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2 धावा धावपलकावरती आहेत. 2 चेंडू 2 धावा. 35 टार्गेट सेट केले. दीप पुन्हा रेडी आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल स्ट्राईक एंडला. जयेश बनसोडे मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू लावला, फेकी झाले. क्विक ओ रॉकेट थ्रो होता, हातामध्ये आला नाही. धडपड सुरू होती. 1+1. 2 धाबा आल्यात. फटका बरोबर एक्झिक्यूट केला तर खूप चांगली फिल्डिंग. रॉकेट थ्रो हातामध्ये आला नाही. बॉलला जज करण्यात भरपूर उशीर गेला आणि ओव्हर थ्रोच्या रूपाने आणखीन 1 रन.
म्हणजे 2 धाबा आल्यात. 4 धाबा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. फटका खेळला पुन्हा त्याच दिशेने, पुन्हा रॉकेट थ्रो, या बली डॉट बॉल. काय जबरदस्त फिल्डिंग करतायत. जितक्या चेंडूला वेगाने अडवतात तितक्या चेंडूला वेगाने फेकी करतायत. ही फिल्डिंगची ताकद आहे, ही नजाकत आहे आणि खूप मोठं चॅलेंज असणार आहे जयेश बनसोडे आणि अनिकेत मुले समोर. पुढचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडूला अडवलं. यस, आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल नंबर 2. चेंडूचा खेळ झाला नंबर 5. शेवटचा बॉल. 4-0. आता चर्चा करणार आहोत. लगातार 2 डॉट नंतर चर्चा केली जाते. पाहूया लटसे काय घडतंय चर्चेनंतर. 4-0 आतापर्यंत कहाणी आहे. खूप चांगली सुरुवात आहे. 35चा पाठलाग आहे. शेवटचा बॉल पाहणार आहोत. दीप रेडी आहेत बॉल इन ट्रॅकवर. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला हलक्या हाताने सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. 5-0 आतापर्यंत कहाणी आहे. बनवायच्या 18 मध्ये 30 म्हणजे 10 ची सरासरी. डिझेल ऐकून लगेच बोलणार आहोत मॅचच्या दिशेने. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यानं गाजविला. रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतो स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. थँक्यू. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5-0. चेतन आल्यात. चेतनने खूप चांगली बॉलिंग कालच्या दिवसामध्ये केली होती. पाहूया आज काय घडणार आहे. पहिलाच बॉल, फटका खेळला हवेत. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. बडी मछली जाल में पहिला धक्का. टीम प्ले बॉयज फुलपडा संघाला गॉन. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल. बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय. सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा. मास्टर माइंड हाय. मास्टर माइंड हाय हा दादा. मास्टर माइंड. थँक्यू. विकेट आले. मोठा विकेटचं बटन. ज्या खेळाडूला पहिल्या षटकापासून थांबवलं होतं, थोडस दडपण वाढलं होतं आणि वाढवत असताना त्याच विरोधात काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या विकेटचं बटन. थोड्या अडचणी वाढल्यात. 5-1 ही आतापर्यंत कहाणी आहे. 35चा पाठलाग करतायत. पुढचा बॉल, प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिलाच बॉल, ओ बॅकअप चांगला आहे. वॉड फील्ड, डायरेक्ट हिट. किती गोष्टी घडल्यात. 1 2 3 3 गोष्टी घडल्यात. पाहूया कोणाच्या पक्षात जाणार आहे, काय घडणार आहे. ऍक्शन रिप्ले इन ऍक्शन. डीबीएन नेटवर्क, दिल बिंदास नेटवर्क. पाहूया फटका केला होता. कडक स्ट्रोक. ओ खूप चांगली फिल्डिंग. बॅकअप पहा, क्विक आणि त्यानंतर डायरेक्ट हिट. 1 2 3 गोष्टी घडल्यात. तिसरी गोष्टीचं उत्तर येस, नॉट आउट. स्प्रे द्या, स्प्रे. खूप चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा पाहूया. येस, नयन पुन्हा दाखवा. फिल्डिंग नंतर बॅकअप, 2 गोष्टी पाहणार. तिसरी गोष्ट नाही झाली, डायरेक्ट हिट झाला. त्यावेळेला लाईनच्या आतमध्ये होती. पहा, सुपर फिल्डिंग, जबरदस्त. दुसरा अटेम्प्ट खूप चांगला, क्विक बॅकअप. तिसरा अटेम्प्ट ज्यावेळेला डायरेक्ट हिट झाले त्यावेळेला रनिंग बिटवीन द विकेट क्विक होती. त्या कारणानं नॉट आउट. सिंगल झाले कंप्लीट. धाबा पलकावरती आहेत. आतापर्यंत 6 1. थोड्याशा अडचणी वाढल्यात. मोठे ब्लास्ट मारावे लागणार आहेत. त्या मोठ्या पट्ट्याकडे जावं लागणार आहे. पाहूया चेतनचं कमबॅक शानदार राहिलं आतापर्यंत. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, आतमध्ये येणारा बॉल सहज सोप्या रीतीने. सिंगल झाले कंप्लीट. 7 धाबा पलकावरती आहेत. मॅच नंबर 3 आपल्या भेटीला आले आणि मॅच नंबर 3 मध्ये ची कहाणी 35 धाबाचा पाठलाग करतायत प्ले बॉयज फुलपाडा संघ. नवयुग पहिला, ओ व्हाट अ शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक. बरोबर जागा बनवली आणि बुमणेचा जबल पास होऊन चेंडू निघून गेलाय सीमारेच्या पार. चौकार. 4 धाबा. फटका पहा, वेट अँड वॉच. भरपूर वेळ. जितकी बॅट स्विंगला ताकद तितकी फटक्याला ताकद आणि जबल पास होऊन चेंडू गॅप मधून निघून गेला. 4 धाबा आल्यात. मोठे ब्लास्ट ज्याची चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू होती तो चौकार येतोय.
4 चेंडूचा खेळ झालाय. धाबा धाव करते 11 1. पुढचा बॉल याबले सन्मान दिलाय. क्विक रनिंग बिटवीन द क्विक आणि सिंगल झाले कंप्लीट. 12 धाबा धाव करते. शेवटचा बॉल पाहूया आता शेवटच्या बॉलवर काय घडतोय. इकडून अजून एक मोठा ब्लास्ट साठी जावं लागणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अनिकेत बाद, दुसरा धक्का आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धाव पलकावरती 12 वर 1. 35 चा हे हॅलो मास्टरमाइंड हाय हा दादा मास्टरमाइंड हाय. साऱ्यांना त्याच लागलंय तेज, फॅन फॉलोविंग वाढतंय रोज. बरोबरी कोणी करीना. थँक्यू. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. सहित तिसऱ्या षटकामध्ये निखिल आल्यात. पहिला बॉल नो बॉल. 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. मॅच मध्ये एक क्वेश्चन सुद्धा पाहणार आहोत. मॅच मध्ये एक क्वेश्चन 12-22 एक क्वेश्चन मॅच मध्ये राहिले गेले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू लावलेला फेकी झाले. हातामध्ये चेंडू आला. दुसरा अटेम्प्ट, बॅकअप खूप चांगला. फलंदाज सहित एक ही चेंडू पेस न करता बाद. आणखीन एक धक्का. प्ले बॉयज फुलपडा संघाला गॉन. हलवला सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवान. हलवला सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवान. निखिलच्या हातामध्ये चेंडू आल्याने मयूर आले आणि मयूरने क्विक बॅकअप दिला. तोपर्यंत पाठीमागे येता भरपूर उशीर झाला. फलंदाज बादच. सुयोग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. फुल टॉस बॉल. बॅट स्विंगला भरपूर ताकद होती. टायमिंग नव्हतं. पाठीमागे चेंडू निघून जातोय. सिंगल कंप्लीट होते. येस पंच चेक केलं जाणार आहे. ओके चेक केलं जाणार आहे फ्लाइट साठी. तर DRS ला टायमर थांबवा. चेक केलं जाईल तोपर्यंत या ऐकू दिलं. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. हॅलो हॅलो चला हॅलो 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 हॅलो. चला पुढचा बॉल चौकार आलाय. पुढचा बॉल पाहणार आहोत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी झाले. फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन. रनआउटच्या रूपानं फलंदाज सुयोग बाद. विकेट नंबर 4थ्या विकेटचं पतन होतोय. धीरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. धाबा सुद्धा बघणार आहोत. धाबा धापलकर 18 झाल्यात. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय. खूप चांगलं फिल्डिंग. सिंगल झाले कंप्लीट. पहा प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटचा बॉल प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि तिकडून आता थोडासा गेअर चेंज करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु पाहूया अजून 16 धावांची गरज आहे. ट्राय करू चेंडूला, चेंडू गॅप मधून इम्पॉर्टंट बाउंड्री. बरोबर चेंडूला फेस केलं, गॅप मधून पाठवलंय. सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. आता मॅच मध्ये इक्वेशन
आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये मजा येणार आहे. मॅच मध्ये इक्वेशन राहिलंय. येणाऱ्या 6 चेंडू 12 धाब्यांची गरज. या ऐकूया लगेच डीजेला. बाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. बाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना. बाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. छोट्या बाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. डांकू अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. JSCB आणि त्यांच्या गेस गुरुदत्त मनेलपाडा. त्या अगोदर 6-12 मॅच पाहूया काय घडणार आहे. प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आहेत. धीरजच्या बॅट मधून चौकार पाहिलाय. भुवनेश रेडी आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक. आता खरी मजा येणार आहे. पहिल्या 3 चेंडू मध्ये काय घडणार आहे. पहिला बॉल 6 बॉल 12 धाब्यांची गरज. रेडी आहेत. स्ट्राइक एंडला प्रतीक. पहिला बॉल पहिलाच बॉल फटाव हातामधून गेलाय. हातामधून चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार. गावागावान खुल्ला मैदान पोरसी कसरची होते डांक्यू यामधून 2 गोष्टी होत्या. 2 गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. ज्यावेळी हातामध्ये चेंडू निघून गेला त्यावेळेला फेकी करण्याच्या नादामध्ये इतकी मोठी चुकी झाली. फहा जवळ पास चेंडू दोन्ही हाताला स्पर्श करून गेलाय. 1 नव्हे 2 हाताला. इतकी मोठी चुकी केली. चौकार आलाय. मोमेंटम शिफ्ट. मोमेंटम प्ले बॉयज फुलपाड्याच्या बाजूने आहे. कारण प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रतीकने आतापर्यंत 12 धाबा बनवल्यात. खूप चांगली बॅटिंग केली. आता पाहूया लेट्स सी येणाऱ्या 5 चेंडू 8 धाब्यांची गरज. मॅच होती कुठे मॅच बनली कुठे. तिसऱ्या षटकामध्ये काय घडलं ते सर्व विसरावं लागणार आहे. आता इकडे काय करायचं आहे. फ्रूटचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता. टायमिंग नाही. फेकी झाले कडक. फलंदाज प्रतीक रनआउटच्या रूपानं बाद. मोठ्या विकेटचं बदल गॉन. गावागावान खुल्ला मैदान पोरसी कसरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान मोठा पटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवले. फेकी झाले. आणखीन चेक केलं जाणार आहे. पहिल्या चेंडू नंतर खूप चांगलं पलटवार करण्याचा प्रयत्न करतायत. पहा काय घडलं होतं. हा फटका चेंडूला समोर ड्राईव्ह केलंय. मयूरने चेंडूला अडवलं. फेकी केली. त्या वेळेला बॅट कुठे होती. लाईनच्या आत बाहेर. येस आउट. येस विकेट. धीरज रनआउटच्या रूपानं बाद. आणखीन एक धक्का. पहा पहिल्या चेंडूवर चौकारानं तिकडून लगातार 2 विकेट आल्यात. म्हणजे तो मोमेंटम तुम्ही तुमच्या बाजूने जो बनवला होता तो मोमेंटम नवयुग 11 जयेश स्फूर्ती अर्नाळाच्या बाजूने गेलाय. शांत स्फूर्ती अर्नाळाच्या बाजूने गेलाय. शानदार पलटवार आतापर्यंत भुवनेश चा मैदानाच्या आतमध्ये आलं. गावागावान खुल्ला मैदान पोरसी कसरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान पोरसी कसरची होते धमाल. ही तर क्रिकेट मॅच मध्ये काय करतो नक्की कळायला मार्ग नाही. 2 चेंडू मध्ये प्ले बॉयज फुलपाडा पुढे जातात आणि 2 चेंडू मध्ये नवयुग जयस्फूर्ती अर्नाळा पुढे जातात. एक्झॅक्टली काय करते कळायला मार्ग नाहीये. भुवनेशने केलेला पलटवार शानदार राहिलाय. परंतु आता पहिल्याच चेंडूवर चौकार मारलाय. पाहूया 2 चेंडू 4 धाब्यांची गरज. राहुल परदेशी की भुवनेश. पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं. येस झेल टिपलाय. फलंदाज बाद. हीच कहाणी आतापर्यंत या षटकामध्ये राहिले. एका चेंडू मध्ये विकेट जातात. दुसऱ्या चेंडूवर सिंगल येते. तिसऱ्या चेंडूवर चौकार येते. चौथ्या चेंडूवर विकेट जातात. ही आतापर्यंत कहाणी राहिले. काय घडणार आहे शेवटच्या अंतिम चेंडूवर त्या अगोदर डिझेल ऐकूया. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू. प्रथम आल्यात परंतु आता 1 चेंडूने 4 धाब्यांची गरज आहे.
धगधग वाढलंय, दडपण वाढलंय, प्रेशर वाढलंय. ज्यांनी पलटवार केलाय त्यावर सुद्धा दडपण वाढलंय. कारण शेवटच्या बॉलवर जर चौकार आला तर मॅच फिनिश, डॉट बॉल आला तरी मॅच फिनिश. कोणाच्या बाजूने जाणार आहे मोमेंटम, कोणा जाणार टॉप 6 मध्ये. प्ले बॉईज फुलपाडा की नवयुग जयस्मृती अर्नाळा. लेट्स सी. प्रथम समोर भुवनेश. ओ फट्टा केलाय, फट्टा खेळाय, वरून खेळाय, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. व्हॉट अ फिनिश, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ गेम ऑफ क्रिकेट. भरपूर गोष्टी या षटकामध्ये घडल्या. पलटवार इतका सुद्धा स्ट्रॉंग नव्हे की हा षटकामध्ये पाहायला मिळाला होता. मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकला नवयुग जयस्मृती अर्नाळा या संघाने. आणि पराभवाच्या छायेत जात असताना प्ले बॉयज फुलपाडा.